नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू नका. पुढच्या चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून चालू लेखन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचत करू शकता. कांदा भावांचा प्रश्न पेटला. कांदा भावांचा प्रश्न पेटला. जिल्हाधिकारी कार्यालयात फेकले कांदे. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. नाशिक राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कांदा भावात प्रश्न पेटला असून आज मंगळवारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कांदे फेकले. तसेच कांदा भाकरी खाऊन आंदोलन करीत सरकार आणि प्रशासनाला निषेध व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कांदा भावाचा प्रश्न हा चिघळत चाललेला आहे, त्यामुळे या शेतकरी संतप्त झालेले आहे. त्यातच नाफेड आणि इतर संस्थांमार्फत होणारी कांदा खरेदी देखील पुरेसा भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर काय निर्णय होईल हे आता सांगणे देखील अवघड आहे. कांद्याला हमीभाव, चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण आणि निर्यातीला अनुदान या मागण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष या ठिकाणी समितीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयात धडक देऊन जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी हे प्रशिक्षणासाठी गेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडत निषेध नोंदवला. या दरम्यान शेतकऱ्यांच्या हातात आणलेले कांदे फोडत या ठिकाणी कांद्याला भाव द्या, नाही तर सरकारचा भाव द्या अशा घोषणा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्या आंदोलनात नेले जात असताना देखील शेतकऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात भीतीवर कांदे फोडले. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी दालनाबाहेर बसून कांदा पोळी, कांदा भाकरी आणि कांद्याची भाजी खात शेतकऱ्यांना लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सांगितले की कांदा सडतोय पण आम्हाला काही मदत मिळत नाही. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचा संख्या वाढत आहे. या सगळ्या उत्तर सरकारकडे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. धन्यवाद. लक्ष्मी.